नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत. चर्चा करतोय पनवेल संदर्भामध्ये. पनवेल महानगरपालिकेच्या निवडणूक दृष्टीने सध्या चर्चा सुरू आहेत. मात्र अशा वेळेलाच शिवसेनेचे नेते जे आहेत विनोद साबळे यांचे उरण जिल्हाध्यक्ष प्रमुख नियुक्ती करण्यात आलेली आहेत. या संदर्भामध्ये जे सचिव आहेत मोरे यांनी पत्र दिलेलं आहे. त्यामुळे असे विनोद साबळे हे मराठा समाजाचे नेते आहेत, पक्षामध्ये काम करतायत आणि आता सध्या शिवसेनेत त्यांनी एक वर्षापूर्वी पक्षप्रवेश केल्यामुळे आता शिवसेनेत जोश उत्साहाचं वातावरण विनोद साबळे तयार करतायत. अशाच अनुषंगाने त्यांची नियुक्ती जी आहेत उरण जिल्हा प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्याकडे तो पदभार प्रभारी म्हणून देण्यात आले. त्यामुळे त्यांच्या नियुक्तीमुळे शिवसैनिकांमध्ये जोश उत्साह निर्माण झालेले आहे. त्यामुळे विनोद साबळे हे पनवेलला राहत आहेत, त्यामुळे उरण त्यांच्यासाठी जवळ आहे आणि त्यांच्या नियुक्तीमुळे एक उरण मतदारसंघामध्ये एक जो शिंदेच्या शिवसेनेमध्ये एक चैतन्य निर्माण झालेलं, एक पक्षामध्ये ऊर्जा प्रेरणा घेऊन विनोद साबळे काम करतील आशा आहे. कारण ते मराठा समाजाचे नेते आहेत आणि मराठा समाजाच्या भूमिकेसाठी नेहमी अग्रेसर असतात. त्यामुळे असं त्यांचा जनसंपर्क रायगडामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. आता उरण मतदारसंघामध्ये जरी शिवसेनेचं फार काही नसलं तरी त्या दृष्टीने जे आहे विनोद साबळे किती काम करत आहेत, किती करून दाखवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे विनोद साबळे यांच्या नियुक्तीमुळे शिवसेनेमध्ये एक चांगला चेहरा उरणला मिळालेला आहे. त्यामुळे उरणकडे फार राजकीय लोक लक्ष देत नव्हते. आता विनोद साबळे काहीतरी करून दाखवतील अशी आशा जी आहे शिंदेंची शिवसेनेला आहे. त्यामुळे विनोद साबळे यांच्या नियुक्तीमुळे एक पक्षाला बळकटी मिळणार आहे. एक चांगला काम करणारा नेता पदाधिकारी शिंदेंच्या शिवसेनेत असल्यामुळे तो शिवसेनेला एक बळ उरण मतदारसंघामध्ये मिळणार आहे. कारण उरण मतदारसंघ औद्योगिक पट्टा आहे, JN पेटी आहेत, त्यामुळे अटल सेतूसुद्धा आहेत आणि उल्वे या सगळ्या अशा. त्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात ज्या पद्धतीने शहरीकरणामध्ये शिंदेचे शिवसेना पक्ष वाढवायला पाहिजे होता, मात्र तसं होताना दिसून येत नाही आहे. त्यामुळे तिकडे केवळ मनोहर भोईर आणि महेश बालदी यांचंच राजकारण जास्त आहे. त्यामुळे आता शिंदेच्या शिवसेनेला तिथे वजनदार नेता आवश्यक आहे. याच दृष्टीने जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती केलेली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे आता येत्या काळामध्ये किती पक्ष वाढतो हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. धन्यवाद.